नमस्कार मित्रांनो, मी उदय लंगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या 45 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या 45 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की येत्या 45 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी हा संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला इथं शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या 45 दिवसात आता देशातील बाजारात अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव। या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे तपासून घ्यावं लागेल व याचा येत्या 45 दिवसात सोयाबीनच्या भावावर काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेऊयात। त्यानंतर आपल्या लक्षात येईल की येत्या 45 दिवसात देशातील बाजारात किती बरं वाढणार सोयाबीनचा भाव। चला विस्तारानं समजून घेऊयात। तर बघा मित्रांनो, सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या $10 प्रतिबुशेसच्या खाली आहे। तुम्हाला सांगतो येत्या 15-20 दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात जास्त सुधारणा पण होणार नाही, पण येत्या 45 दिवसामध्ये खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला जो आधार मिळणार आहे त्या आधारामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला येत्या 45 दिवसात सिबॉट वरती म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात $10.5 प्रतिबुशेस किंवा $11 प्रतिबुशेस, सुरुवातीला $10.5 आणि त्यानंतर $11 प्रतिबुशेस पर्यंत जरी पोहोचला तर मला आश्चर्य वाटणार नाही। आंतरराष्ट्रीय बाजारातील या सुधारणेचा फायदा देशातील सोयाबीनच्या भावालाही 100% मिळणार। याच्यामुळे देशातील सोयाबीनची जी भाव पातळी सध्या 4000 ते 4200च्या दरम्यान आहे याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात सुधारणा व देशातील अनुकूल परिस्थितीमुळे जर भाव पातळी तुम्हाला येत्या 45 दिवसात 4500 पर्यंत पोहोचताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको। पण तुमच्या मनातील एक असणारी इच्छा की 5000चा भाव मिळेल काय, तर ही इच्छा सध्या तरी संपताना दिसत आहे। पण येत्या 45 दिवसात सोयाबीनच्या भावात 300-400ची सुधारणा होऊन जर बाजारभाव 4500 पर्यंत पोहोचला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको। विक्रीचा विचार करत असाल तर आर्थिक गरज पैशाची फार असेल सध्या तर तुम्ही 4200-4300 या भावावरती गरजेपुरतं सोयाबीन विक्री करू शकतात। बाकी 1-1.5 महिना थांबले तर 200-300 तेजी मिळू शकते। आता कसं आहे, पैशात सोंग करता येत नाही म्हणून प्रत्येक जण आपापल्या परी निर्णय घेऊ शकते, पण मला एवढंच म्हणायचं आहे की येत्या 45 दिवसात 2-3 सुधारणा अपेक्षित आहे। विचार करून निर्णय घ्या म्हणजे अडचण होणार नाही। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती।
व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।